राम राम. अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजेची मांडणी, पूजा साहित्य आणि पुस्तकात जशी पूजा सांगितलेली आहे त्या पद्धतीने पूजा कशी करावी ते पाहणार आहोत. पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूया. हळदी, कुंकू, अक्षदा, अत्तराची बाटली, अर्धी वाटी तांदूळ, कापूर, अष्टगंध, सुपाऱ्या, सुट्टे नाणे, गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, पंचामृत, दूध साखरेचा नैवेद्य आणि कापसाचे वस्त्र. पूजेसाठी आपल्याला 5 प्रकारची झाडांची पानं घ्यायची आहे. तुम्ही कुठल्याही झाडांची पानं घेतली तरी चालतील. आणि विड्याची 2 पानं, 5 प्रकारची फळं, गणपतीसाठी लाल फूल, दुर्वा, देवीसाठी वेणी किंवा गजरा आणि पूजेसाठी सुट्टे फुलं. महालक्ष्मीची पूजा करतोय तर गुलाबाचं फूल तर हवं. आपल्याला एका तांब्यावरती अशा प्रकारे हळदीचे आणि कुंकवाचे 5-5 बोटं ओढून घ्यायचे. बोटं आपल्याला अशा प्रकारे खालून वरती घ्यायचे आहे. निरांजन, धूप, दीप, पळी भांडे, देवीसाठी वस्त्र, मुखवटा, महालक्ष्मीची तस्वीर आणि ही जी पोथी असते मार्गशीर्ष महिन्याच्या महालक्ष्मीची पूजेची ती आणि एक नारळ. आता पूजेची मांडणी पाहूया. सगळ्यात आधी जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी. त्यावर एक चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगाभोवती रांगोळी काढावी. चौरंगावरती जरीचे कापड घालावे. त्यानंतर थोडेसे तांदूळ मध्यभागी घालावे व हाताने वर्तुळ करावे. त्यावरती हळदी कुंकूचे बोटं ओढलेला कलश ठेवावा. जी 5 झाडांची 5-5 पानं आहे ती पानं रचून त्यावरती नारळ ठेवावे. नारळाची शेंडी वर असावी. अशा प्रकारे वस्त्र घालावे. थोडेसे तांदूळ आपण इथे ठेवून त्यावरती आपण गणपतीची स्थापना करावी. 2 विड्याची पानं, त्यावरती नाणं, सुपारी व एखादं फळ ठेवावे. पोथी ठेवावी. तुमच्याकडे धातूची मूर्ती असेल तर ती ठेवावी किंवा फोटो, तस्वीर, नाणं जे असणार ते ठेवावे. अशा प्रकारे मांडणी करून घ्यायची आहे. पूजेची स्थापना करताना आपल्याला देवीचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे करून स्थापना करावी. पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला तांब्यामध्ये 2 दुर्वा, 1 सुपारी आणि 1 नाणं घालायचं आहे आणि पाणी घालावे. त्यावरती पुन्हा नारळ ठेवायचे. सगळ्यात आधी आपल्याला देवाजवळ समई लावून घ्यायची आहे. तुपाचा दिवा लावून घेऊ. पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम गणपतीचे स्मरण करावे. कुलदेवताचं स्मरण करावे. आपले सद्गुरू असतील त्यांचं स्मरण करावे. घरातील जी ज्येष्ठ मंडळी असणार त्यांना नमस्कार करावा. सगळ्यात आधी आपण आचमन करून घेऊ. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. नंतर ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने हातावरती पाणी घेऊन ते ताम्हणात सोडावे. आता गणपती पूजन करू. गणपतीला आपल्याला हळदी, कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहे. एका फुलाला थोडासा गंध लावून ते फूल वाहू. एका फुलाला थोडंसं अत्तर लावून आपण ते वाहू. लाल फूल वाहू. दुर्वांना हळदी कुंकू अक्षदा लावून दुर्वा वाहू. सगळ्यात आधी आपण काय करू, निरांजन आहे त्याला एका फुलाला थोडेसे गंध, अक्षत, हळद, कुंकू लावून निरांजन ओवाळू. त्यानंतर चौकोनी मंडळ करायचं आहे आणि आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर आपल्याला 2 वेळेस पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे. इथे आपलं गणपती पूजन झालेलं आहे. आता महालक्ष्मी माताचं पूजन कसे करावे ते पाहूया. हा महालक्ष्मी माताचा मुखवटा आहे. तुम्ही हा आधी पण लावला पूजा प्रारंभ करण्यापूर्वी तरी चालेल. मी सांगायला विसरली, मग मी आता हा मुखवटा ह्या नारळावर लावत आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला देवीचा मुखवटा नारळावरती लावून घ्यायचा आहे. आता महालक्ष्मी माताचं पूजन कसं करायचं ते पाहू. हातात 2 फुलं घेऊन त्या फुलाने देवीवर थोडं थोडं पाणी घालून स्नान घालू. 4 ते 5 वेळेस आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. पाणी खूप जास्त नाही शिंपडायचे. अशा प्रकारे फुलाने पाणी शिंपडून स्नान घालू. पंचामृताने आपण स्नान घालू. 6 वेळेस आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे. कारण की यामध्ये 5 वस्तू असतात म्हणून 5 वेळेस. आणि 6व्यांदा आपल्याला एकत्रित पंचामृत स्नानम समर्पयामी. पंचामृताने स्नान घातल्यानंतर आपल्याला चांगल्या पाण्याने पुन्हा स्नान घालावे.
आता देवीला आपण हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहू. एका फुलाला गंध लावून ते वाहू. एका फुलाला अत्तर लावून आपण ते वाहू. कापसाचे वस्त्र अर्पण करू. इथे मी पारिजातकांच्या फुलांचा हार केलेला आहे, तो अर्पण करू. आपल्याकडे वेणी किंवा गजरा जे असेल ते अर्पण करू. नंतर धूप दाखवू, निरांजन ओवाळू. नंतर चौकोनी मंडळ करून आपल्याकडे जी फळं असतील आपल्याला 2 वेळेस पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे. अशाच प्रकारे या पुस्तकामध्ये हे लक्ष्मी यंत्र छापलेलं असतं. याची देखील आपण याच प्रकारे पूजा करून घेणार आहोत. हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं. एका फुलाला गंध लावून ते वाहू. एका फुलाला अत्तर लावून ते वाहू. अशाच प्रकारे तुम्ही पाटावर जर महालक्ष्मी माताची तस्वीर किंवा फोटो जे ठेवलेलं असणार त्याची पूजा करून घेणार आहोत. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, गंध, अत्तर, चौकोनी मंडळ करून दूध साखरेचा 2 वेळेस आपण नैवेद्य दाखवू. गुलाबाचे फुलं वाहू. अशा प्रकारे आपल्याला देवीचं पूजन करून घ्यायचं आहे. आता जे विड्याचे पानावरती पैसा, सुपारी व फळ ठेवलेलं आहे त्यावरती 1 पळी पाणी सोडावे. महालक्ष्मी समोर पाटावर बसून कथा वाचावी. हात जोडून देवीला मनातली इच्छा सांगून ती पूर्ण करण्याची विनंती करावी. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्याला मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. कापूर आरती करून मंत्रपुष्पांजली म्हणावी. संध्याकाळी श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा संध्याकाळी नैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर तांब्यातील पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावी व तांब्यातील पाणी तुळशीत घालावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळेस हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजन करावे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.